रात्री 1:30 वाजता धावत्या ट्रेनमध्ये एकटी मुलगी आणि दरवाजावर जोरदार थापा. पुढे काय झालं ते ऐकून अंगावर शहारे येतील. अन्वीला ऑफिसच्या कामासाठी तातडीने सोलापूरहून मुंबईला यायचं होतं. तिने रात्रीची सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडली. रिझर्वेशन न मिळाल्यामुळे ती लेडीज जनरल डब्यात चढली. सुरुवातीला काही बायका होत्या, पण एक एक स्टेशन गेलं आणि डब्बा पूर्ण रिकामा झाला. आता त्या मोठ्या डब्यात अन्वी एकटीच होती. रात्रीचे 1:30 वाजले होते. गाडी वेगाने धावत होती. बाहेर अंधार. अचानक गाडी निर्जन सिग्नलला थांबली आणि दरवाजावर जोरदार थापा. ए मॅडम, दरवाजा उघड. आम्हाला माहित आहे तू आत एकटी आहेस. 3-4 दारुड्या गुंडांचे आवाज, हातात चाकू. अन्वीच्या अंगावर काटा आला. तिने डोळे मिटले आणि स्वामींना हाक मारली. स्वामी, धावा. आज अब्रू आणि जीव दोन्ही धोक्यात आहेत. दरवाजा उघडला. गुंड आत घुसले. पण तेवढ्यात वरच्या सीटवर एक भव्य धिप्पाड म्हातारे आजोबा दिसले. अंगावर भगवी शाल, डोळे आगीसारखे. ते हवेतच खाली उतरल्यासारखे अन्वीच्या पुढे उभे राहिले आणि कडक आवाजात ओरडले, थांब तिथेच. एक पाऊल पुढे टाकलं तर जाळून खाक करीन. अख्खा डबा हादरला. गुंडांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांना काहीतरी भयंकर दिसलं. त्यांच्या हातातील चाकू गळून पडले आणि ते किंचाळत धावत्या गाडीतून उड्या मारून पळून गेले. अन्वी रडत त्या आजोबांच्या पाया पडायला गेली. ते हसले आणि म्हणाले, भिवू नकोस. तू हाक मारलीस ना, मग मी कसा येणार नाही. क्षणात ते अदृश्य झाले. सीटवर ताजी उदी आणि संपूर्ण डब्यात गुलाब व कापुराचा सुगंध दरवळत होता. अन्वी पहाटे सुखरूप मुंबईला पोहोचली. त्या रात्री तिला समजलं, जग कितीही वाईट असू दे, जर तुमची हाक खरी असेल तर अक्कलकोटचा स्वामी कुठेही कधीही आपल्या भक्तांसाठी प्रकट होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.